ओनिडा कंपनीत कामगारांचा पगाराचा प्रश्न न सुटल्याने चौथ्या दिवशीही सत्याग्रहासाठी ठिय्या। 41 कायमस्वरूपी कामगारांना 2 महिन्यापासून पगार न मिळाल्याने श्रमजीवी कामगार संघटनेच्या वतीने कंपनीच्या गेटवर सत्याग्रह आंदोलन सुरूच आहे। श्रमजीवी संघटनेमार्फत 2 दिवसापूर्वी कंपनी प्रशासनाशी चर्चा झाली, परंतु त्याबाबत कामगार असमाधानी असल्याने पगार मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे। चला तर पाहूया यावेळी घेतलेल्या कामगारांच्या प्रतिक्रिया। संघटनेचा श्रमजीवी कामगार संघटनेचा श्रमजीवी कामगार संघटनेचा कोण म्हणतो पगार देणार नाही, म्हणतो पगार देणार नाही। विजय भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विजय भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राजू भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आज सत्याग्रहाचा चौथा दिवस आहे आणि तुम्ही गेटवर सत्याग्रह आंदोलनासाठी बसलेले आहे, तर आपली नक्की मागणी काय आणि कंपनी प्रशासनाने आपल्या सत्याग्रहाची दखल घेतली आहे का, काय म्हणाल? नमस्कार, माझं नाव दीपक जाधव, मुक्काम कुडूस, तालुका वाडा, जिल्हा पालघर। मी ह्या ओनिडा कंपनीमध्ये 28 वर्ष सर्व्हिस केलेली आहे। सर्व्हिस करताना आमचा जो 2 महिन्याचा पगार आहे, हा 2 महिन्याचा पगार आमच्या कंपनीने आम्हाला दिलेला नाही। जे परप्रांतीय बाहेरून येतात त्यांना पगार दिला जातो आणि आमच्यावर हा अन्याय कशासाठी? आज आम्ही 6 डिसेंबरला गेटवर जेव्हा सत्याग्रह केला त्यावेळेस आम्हाला मॅनेजमेंटने सांगितलं होतं का तुम्ही सोमवारी म्हणजे 8 तारखेला याच्यातून चर्चेतून आपण मार्ग काढू। आमचे वरिष्ठ आदरणीय विवेक भाऊ पंडित, विजय जाधव, तसेच आमचे राजूभाऊ, आम्ही जेव्हा मीटिंगला गेलो त्या मीटिंगमध्ये काही प्रश्न सुटले नाही। त्याच्यानंतर 27 तारखेला जेव्हा पुन्हा आम्हाला बोलवले मीटिंगमध्ये, तेव्हा आदरणीय विवेक भाऊ आणि विजय जाधव, राजू जाधव यांच्यासमोर मॅनेजमेंटने आणि आमच्या वरिष्ठांनी सांगितलं का हा बोलणी चालूच राहतील, पण हा 2 महिन्याचा जो पगार आहे तो पगार तुम्ही कामगारांना त्यांच्या खात्यात जमा करावा। त्याच्यानंतर जी पुढची बोलणी आहे ती पुढं बोलणी चालू राहील, पण तरीही या मॅनेजमेंटने त्यांची दखल घेतलेली नाही आणि पगारही टाकला नाही। म्हणून आम्ही 8 जानेवारी रोजी हा सत्याग्रह चालू केलेला आहे आणि जोपर्यंत हा पगार आमच्या कामगारांच्या खात्यामध्ये येतो तोपर्यंत सत्याग्रह चालूच राहील। त्याचं कारण असं की आम्हाला पगार दिलेला नाही। पगार दिलेला नाही तर आमच्या मुलांचे शिक्षण अडथळ्यात आहेत। प्रत्येकाचा संसारामध्ये पैसे लागतात। प्रत्येकाचे आईवडील आहेत, कोणाचे आईवडील म्हातारे आहेत, कोणाचे आहेत, कोणा आहेत येत नाहीत। त्यांना आमचा रोजगार, आमचा पगार जर आम्हाला मिळाला नाही तर आमचा उदरनिर्वाह कसा होणार? या प्रशासनाने या मॅनेजमेंटने हे केलं पाहिजे की आमचा पगार आणून ठेवला तर असाच आमचा हा सत्याग्रह हा पुढेच चालू राहणार। हे माननीय विवेक भाऊ आणि विजय भाऊ, राजू भाऊ यांच्या श्रमजीवी संघटनेच्या मार्फत आम्हाला त्यांचा पाठिंबा आहे आणि शेवटपात पाठिंबा राहील। आणि सर्व कामगार आम्ही अशी एक इथे हे केलेली आहे का जोपर्यंत आमचा पगार मिळत नाही तोपर्यंत आमचा हा असाच सत्याग्रह चालू राहील। नमस्कार, मी दिनेश लेले या ओनिडामध्ये 27 वर्षापासून कार्यरत आहे। आजपर्यंत जो आम्हाला पगार मिळत आला आहे त्याच्यामध्ये आम्हाला कुटुंब चालवणं, त्याच्याबरोबर आमच्या घरी असलेले वयोवृद्ध आईवडील यांच्यासाठी असलेला उपचारांसाठीचा खर्च, मुलांची फी, त्यांच्या शाळेच्या शिक्षणासाठी जाण्यात येण्याला लागणारा खर्च, या सगळ्या गोष्टी धरता काही घरातली आजारपणं, काही आकस्मिक खर्च, हे सगळं धरून आमच्याकडे आज त्यांनी 2 महिने पगार बंद केल्यामुळे पूर्णपणे उपासमारीची वेळ आलेली आहे। तर मॅनेजमेंटला आम्हाला ह्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की तुम्ही आमचा पगार बंद करू नका, आमच्यावर उपासमारीची वेळ आणू नका। तुम्ही ताबडतोब आमचा पगार देऊन
या व्यवस्थापनाने आम्हाला सहकार्य केलं पाहिजे, कारण आम्ही या कंपनीसाठी जवळजवळ 27-28 वर्ष प्रत्येक कामगारांनी काहीतरी खारीचा वाटा धरून का नाही पण मोलाची साथ दिलेली आहे. आमच्या पूर्णपणे आयुष्यासाठी आमचं पूर्ण आयुष्य या कंपनीसाठी आम्ही वेचलेलं आहे. तेव्हा याचा सगळ्याचा विचार करून पूर्णपणे कंपनीने आम्हाला सहकार्य करावं अशी या माध्यमातून आम्ही आपणा कामगारांच्या तर्फे सगळ्यांच्या तर्फे आणि यासाठी आम्हाला जे मोलाचं सहकार्य मिळतं आहे ते आमच्या युनियनचं, श्रमजीवी संघटनेचं आणि मोलाचं मार्गदर्शन विजय भाऊ, विवेक भाऊ आणि राजू भाऊ यांचं आहे. त्यासाठी आम्ही हा लढा कायमस्वरूपी ठेवण्याची सुद्धा तयारी केली आहे. जोपर्यंत आमचं वेतन आम्हाला अकाउंटमध्ये जमा होत नाही तोपर्यंत आम्ही यासाठी हा सत्याग्रह चालूच ठेवणार असा निर्धार सर्व कामगारांनी यामार्फत केलेला आहे. नमस्कार, मी पंकज चौधरी होंडा कंपनीमध्ये गेल्या 28 वर्षापासून परमनंट कामगार म्हणून काम करत आहे. 28 वर्षापासून आम्ही या कंपनीसाठी चांगल्या प्रकारे योगदान दिलं आहे, अहोरात्र मेहनत केलेली आहे. पण आजच्या घडीला कंपनीने आमची युनियन संघटना श्रमजीवी कामगार रहित संघटना ही नावातील संघटना त्याचे आम्ही प्रतिनिधी आहोत. ह्या संघटनेशी कुठलंही विचारविनिमय न करता कुठलंही पत्रव्यवहार न करता कंपनीने कामगारांना वेठधरीस धरण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांना इथनं 2 महिन्यापासून कुठलीही कल्पना न देता अचानक पगार थांबवण्यात आलेला आहे. आणि असा हा पगार अचानक थांबवल्यामुळे काय आलं आहे, कामगारांवर उपासमार, कारण की पगार हा पाहिजे तेवढा जास्त नसल्यामुळे कामगारांचे सगळे ठरल्याप्रमाणे नियोजनाचा पगाराचा वापर केला जातो. आज सत्याग्रहाचा 4था दिवस आहे, तर कंपनी प्रशासनाने आपल्याशी संपर्क साधला आहे का? आम्ही 8 जानेवारीपासून हा सत्याग्रह चालू केला. आम्हाला वाटलं की आमचा पगार होईल ही अपेक्षा धरली होती आम्ही, पण प्रशासनाने काय आमच्या तोंडाला पाणी पुसलेली आहेत. मग आम्ही आमच्या वर्षांशी संपर्क साधून विचारविनिमय केला आणि आदरणीय विवेक भाऊ पंडित, विजय भाऊ आणि राजू भाऊ यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी सांगितले की कंपनी प्रशासन जर आपल्याकडं दुर्लक्ष करत असेल तर आपण त्यांना काहीतरी धडा शिकवला पाहिजे. या अनुषंगाने आपण कंपनीच्या गेटवर एक पगार झालाच पाहिजे हे ह्या हिशोबाने आपण सत्याग्रह करू. याला आंदोलन म्हणताना आम्ही आमची मागणी मागतोय. आमचा जो पगार आहे हक्काचा तो मागतोय, कारण कंपनी आमच्या गावात आहे आणि आम्ही स्थानिक कामगार आहेत आणि आम्हाला हा न्याय मिळाला पाहिजे. कंपनी कुठल्या प्रकारचा आमचा पगार अडू शकत नाही. कंपनीचं आतमध्ये काम चालू आहे आणि 2 दिवस आम्ही 8 तारखेला काम बंद केल्यानंतर 9 तारखेला आमची बरोबर कंपनीच्या मॅनेजमेंटने उसगाव ऑफिसमध्ये विजय भाऊवर मीटिंग केली, पण त्यामध्ये काय समाधानकर उत्तर त्यांनी दिले नाही. विजय भाऊनी त्यांना चांगल्या प्रकारे समजवण्याचा मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, पण मॅनेजमेंट टाळाटाळीची उत्तरे होती, उडावडीची उत्तरे होती. मग आम्ही ती मीटिंग धुडकावून लावली आणि त्यानुसार आमचा हा सत्याग्रह आंदोलन चालूच आहे. आणि आम्ही असा निर्धार केलेला आहे, आम्हाला वरिष्ठांची पूर्णपणे साथ आहे, ताकद आहे. जोपर्यंत आमचा पगार वेतन मिळत नाही तोपर्यंत आम्ही यातून माघार घेणार नाही. हा आमचा कंपनीच्या मॅनेजमेंटला संदेश आहे.